जय भीम जय भारत। महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे माता रमाई ह्या नेहमीच आग्रह करायच्या की मला पंढरपूरला जायचं आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकर हे या देशामध्ये एक व्यापक स्वरूपाची क्रांती घडवून आणू इच्छित होते। त्यांना ते या देशामध्ये त्यांच्यासोबत जे त्यांचे अनुयायी होते त्यांच्यामध्ये जागृती करून प्रबोधन करून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो जागृत करून ते जे लोक आहेत हे गुलाम नाहीत, माझे सहकारी आहेत, माझा जो समाज आहे हा गुलाम नाही। तर एक काळ तो शौर्यवान होता, शूरवीर होता, त्यांनी गुलामीचं जीवन सोडून द्यावं आणि शूरवीरांचं जीवन जगावं अशा प्रकारचे जागृती करत असताना रमाई एका बाजूला सांगायचं की मला पंढरपूरला जायचं। बाबासाहेब मनामध्ये विचार करायचे की जर मी रमाईला घेऊन जर पंढरपूरला गेलो तर माझ्यासोबत माझं अनुकरण करण्यासाठी माझे अनुयायी त्या ठिकाणी जातील, आता एक वेळ जाणार नाही तर वारंवार जातील। बाबासाहेब त्या ठिकाणी गेले म्हणून बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा माझ्या पावलावर पाऊल ठेवून ते तिथं नेहमी जात राहतील। ह्या गोष्टीला टाळण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला सांगितलं की मी तुझ्यासाठी एक नवीन पंढरपूर तयार करतो। बाबासाहेबांनी या जगामध्ये एक नवीन पंढरपूर, एक नवीन प्रेरणास्थान या निर्माण केलं आहे। ते प्रेरणास्थान म्हणजे ही आम्हा लाखो देशवासियांची प्रेरणाभूमी, दीक्षाभूमी या ठिकाणी बाबासाहेबांनी निर्माण केली।